अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी सामन्याची आज अंतिम लढत होते। गेल्या 4 दिवसांपासून कुस्तीचे सामने रंगत आहेत। राज्यभरातून 1000 मल्लांनी यात सहभाग देखील घेतला होता। महत्त्वाचं म्हणजे यात 1.25 कोटी रुपयांच्या बक्षिसाची लयलूट केली जाणार असून 4 मल्ल आणि गदा कोण पटकावतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। आपण बघूयात। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी हा सामना जो आहे गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आखाडा गाजवताना दिसून येतोय। राज्यभरातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात मल्ल जे आहेत ते या अहिल्यानगरमध्ये दाखल झालेले आहे। गादीवरची आणि मातीवरची अशा 2 कुस्त्या ज्या आहेत या ठिकाणी होताना दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणावर मल्ल जे आहेत ते राज्यभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आजचा जो अंतिम सामना जो आहे तो नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार आहे। तर माती विभागात सोलापूर जिल्ह्यातील महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात हा सामना रंगणार आहे। या लढतीमध्ये विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी हा सामना जो आहे तो रंगणार असला दिसून येतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरुद्ध सांकेत असा यांच्यातील हा महाराष्ट्र केसरी किताब कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। जर बघितलं तर हा जो महाराष्ट्र केसरीचा जो सामना आहे यामध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयाचे बक्षीस जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आहे। काही आयोजक मंडळी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल की अहिल्यानगरमध्ये आज जो महाराष्ट्र केसरीचा सामना आज अंतिम लढत होत आहे, काय सांगता येईल? आज अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी 67वी याचा अंतिम सामना एक रंगतदार सामना यावेळेस होणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता। तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरपूर झाल्या, पण आजपर्यंतची ही सर्वात भव्य आणि दिव्य माननीय आमचे अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी आयोजित केलेली आहे। यामध्ये या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव तर भरपूर आहेच। महाराष्ट्र केसरीसाठी एक थार आहे, उपमहाराष्ट्र केसरीसाठी बोलेरो आहे, 20 बुलेट आहेत, 20 स्प्लेंडर आहेत, 30 पैलवानांना अर्धा तोळ्याच्या 30 अंगठ्या आहेत। भव्य बक्षिसांची लयलूट आहेच, पण या स्पर्धेचा जो दर्जा ठरला जातो की या स्पर्धेमध्ये किती मल्लांनी आत्तापर्यंत सहभाग घेतला त्याच्यावर स्पर्धेचं एक दर्जा ठरला जातो। तर 900 ते 1000 मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच यशस्वी झालेली आहे आणि मला नाही वाटत की एवढी मोठी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये अखंड कुणी आयोजित केली असेल जी आमच्या लाडक्या आमदारांनी संग्राम भाईने इथे केलेली आहे। जर बघितलं तर 4 मल्ल आणि 1 गदा असं या ठिकाणचं रंगतदार जी लढत आहे ती या ठिकाणी होणार आहे। मातीतला खेळ म्हणून कुस्तीकडे बघितलं जातं। मातीशी नाळ जोडणारा हा खेळ आहे आणि आज जो आहे संध्याकाळी या ठिकाणी जे रंगतदार सामने आहे उपात्य फेरीमध्ये जे विजेते झालेले आहे त्यानंतर अंतिम जे सामना आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि एक चुरशीची लढत या ठिकाणी अहिल्यानगरच्या मातीमध्ये पाहायला मिळणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, अहिल्यानगर।